नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लोक किंवा नागरिक हे त्या देशाची शक्ती असतात. देशाचा विकास, प्रगती ह्यासाठी त्यांचं योगदान, त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा मानला जातो, मोलाचा ठरतो. पण लोकसंख्या ह्याचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. भारताचा जेव्हा आपण विचार करतो आहोत तेव्हा लोकसंख्येचं प्रमाण हा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा, ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आपण त्याच विषयी बोलणार आहोत, कारण आज दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन आहे आणि त्याच निमित्ताने आजचा आपला विषय असणार आहे. बघूया आज आपण कशावर बोलणार आहोत. लोकसंख्या वाढ एक जटिल समस्या या विषयावर आज बोलणार आहोत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम. आणि या चर्चेमध्ये आपल्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये काय आहेत, लोकसंख्या वाढीची कारणं काय आहेत, मग ते सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार कसा करू शकतो, नियंत्रणाच्या बाबतीत आपण काय काय करू शकतो, या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयदीप निकम सर. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. सर संचालक आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. इथून ते आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. आणि आजचे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजय कोळेकर. नमस्कार सर. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. सर सहयोगी प्राध्यापक आहेत समाजशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठ. इथून ते आले आहेत. आणि हे दोघंही एकंदरीत लोकसंख्येबद्दल आपली वैशिष्ट्ये काय आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीवर विचार होणं गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एक तर ज्या विषयाशी अनुषंगाने आपण चर्चा ठेवली त्या विषयावर जर प्रश्न विचारले तर अधिकाधिक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण आपले प्रश्न विचारणार आहात जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून आपला आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत सलग येईल. या काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. पुन्हा एकदा दोघांचंही मनापासून स्वागत करते. आणि आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. तर मुळात हा दिन सगळ्या जगभर का पाळला जातो किंवा का या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, याबद्दल तुमच्याकडून माहिती हवी. सर तुमच्यापासून सुरू करूया, मग मी तुमच्याकडे. आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून आपण 1987 सालापासून सुरुवात केली. याचं कारण असं आहे की 11 जुलै 1987ला भारताची लोकसंख्या ही 500 कोटी झाली. 500 कोटी व बालक जन्माला आलं त्या दिवशी. तेव्हापासून या विषयाकडे सगळ्या जगाने आणि सगळ्या देशांनी बघावं आणि या विषयाचा अभ्यास करावा, या उद्देशाने आपण तो दिवस साजरा केला. पृथ्वीवर 500 कोटीवर मूल जन्माला आलं म्हणून त्याची दखल घेतली पाहिजे. आणि काही देशांची लोकसंख्या ही खूप कमी आहे, काही देशांची खूप जास्त आहे. काय म्हणत विषमता त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात. तर त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून म्हणजे बघा, पृथ्वीची निर्मिती आपण म्हणतो की बिग बँग थेअरीनुसार पृथ्वीची निर्मिती झाली. नंतर लाखो वर्षांनंतर पावसाळे आणि सगळं वातावरण निर्मिती झाली, सजीव सृष्टी निर्माण झाली, वेगवेगळे सजीव जन्माला आलेत. त्याच्यामध्ये मानव हा असा हुशार प्राणी होता की त्याने त्याच्या बुद्धिमत्तेने इतर जे प्राणी जमाती आहेत त्या नष्ट करत गेल्या आणि स्वतःची जमात तो वाढवत गेला. आणि ते लाखो वर्ष हे स्वतःची त्याची वाढ होत राहिली. परंतु 1650 सालाचा रेकॉर्ड आपल्याला सांगतोय की ह्या पृथ्वीवर फक्त आपली लोकसंख्या होती 50 कोटी. 1850 साली 200 कोटी ती लोकसंख्या झाली. आणि 1850 नंतर 11 जुलै 1987ला तिचं 500 कोटी झाली. आज ह्या जुलै महिन्यामध्ये आपली जी लोकसंख्या आहे ती साधारणतः 750 कोटी क्रॉस केलेली आहे आपण. आणि हाच जर असा वाढत राहिला, वाढीचा दर राहिला, तर आपल्यासमोर ह्या जगासमोरची एक सगळ्यात मोठी एक समस्या असू शकते. बरोबर. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतोय जागतिक लोकसंख्या दिनाचा, तेव्हा
समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातनं सुद्धा ह्याच्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कोणते मुद्दे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चिले जातात सर, काय सांगाल तुम्ही? प्रामुख्याने आपण लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं ज्यावेळी विचार करतो त्यावेळी दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. एक प्रामुख्याने लोकसंख्या वाढ या प्रश्नाकडे आपण अधिक गांभीर्यानं पाहतो. बरोबर. आणि हा प्रश्न दोन खंडांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जटिल अशा स्वरूपाचा, एक आशिया आणि आफ्रिका. पण त्याहीपेक्षा दुसरा जर विचार केला तर लोकसंख्येच्या गुणात्मक पैलूंच्याकडे लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण लक्ष देतोय. बरोबर. म्हणजे जितकं आपण समस्या म्हणून याकडे पाहत आहोत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर प्रत्येक लोकसंख्येची समुदायानुसार काही वैशिष्ट्य असतात. हो. स्त्री पुरुष समानता किंवा लिंगभावाचे प्रश्न, त्याचप्रमाणे शैक्षणिक स्तर प्रत्येक लोकसंख्येचा, लोकसंख्येची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणची, समुदायाची अर्थव्यवस्था, तिथल्या लोकसंख्येचं वर्गीय वितरण कशा स्वरूपाचं आहे, त्यानिमित्तानं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे प्रामुख्यानं आपण या ठिकाणी विचारात घेत असतो. बरोबर आहे. आणि त्यामुळं जागतिक लोकसंख्या दिन साजरा होत असताना एका बाजूला तिसऱ्या राष्ट्रांच्या मधील लोकसंख्येची समस्या, तिसऱ्या जगातील राष्ट्रांची लोकसंख्या हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतोच. पण त्याचप्रमाणे लोकसंख्येची गुणात्मकता कशा पद्धतीनं आपल्याला वाढवता येईल हा या ठिकाणी प्रामुख्यानं जागतिक लोकसंख्येच्या दिनातून आपण गांभीर्याने विचार करतो. बरं, पहिला फोन घेऊया आपल्या चर्चेतला. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे दोन्हीही आजच्या तज्ञांना की लोकसंख्या वाढते, सुखसुविधा देखील वाढतायत, आरोग्यविषयक सुद्धा चांगल्या सुखसुविधा असल्याने जीवनमान देखील समृद्ध होते, तब्येती चांगली राहिल्याने आयुष्यमान वाढतंय प्रत्येकाचं. पण माणसाचं जे खरं आनंदीपणा म्हणतो आपण स्वभावातला किंवा जगण्यातलं जे मनस्वीपण आहे किंवा समाधानी वृत्ती आहे ही वाढत्या लोकसंख्येने देखील कमी होत चालली असं मला वाटतं. कारण कुठेही आपण वाहतुकीमध्ये अडकलो, पटकन चिडतो माणूस, किंवा गरजेच्या ठिकाणी बँकेत ATM मध्ये लाईन लावली म्हणा, किंवा कुठल्याही जीवन जगताना कुठेही गेलो की लोकसंख्या वाढीचा त्रास जाणवतो आणि होतो देखील. तर याबद्दल आपण मार्गदर्शन करावं की लोकसंख्या जरी वाढलेली असली तरी आनंदी आणि सुखकारक आणि समाधानी आयुष्य कसं जगावं याबद्दलचे टिप्स पुढे दिले तर चालतील. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या दोघांकडूनही उत्तर अपेक्षित आहे. त्यांना संयम कुठेतरी कमी होतोय का वाढत्या लोकसंख्येमुळे, किंवा एकंदरीत माणसाच्या स्वभावावर त्याचा परिणाम होतोय का, काय सांगाल सर? अगदी मला तुम्हाला एक उदाहरणच याचं द्यावं लागेल की समजा एक 2 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये आपण समजा 4 लोक राहतोय आणि त्या घरामध्ये 20 लोक राहायला लागले. तर त्या घरामध्ये त्या छोट्याशा याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा ताण, त्याच्यावर पाण्यावरती ताण होईल, इलेक्ट्रिसिटीवरती ताण होईल, अन्नधान्यावरती त्याचा त्यांच्या कुटुंबामध्ये, त्या सगळ्या ह्याच्या, त्याच्यामुळे मला ही गोष्ट मिळत नाहीये किंवा ती त्या वेळेत मिळत नाही अशा प्रकारचा एक चिडचिडेपणा त्यांच्यामध्ये तयार होईल. तर एक साधारणतः हे अशाच प्रकारचं आहे की आपण एखाद्या शहराची लोकसंख्या आपण जर विचारात घेतली तर त्या लोकसंख्येच्या दृष्टीने ज्या व्यवस्था केलेल्या आहेत म्युन्सिपालिटीने केलेल्या असतील किंवा आपण शेवटी म्युन्सिपालिटी किंवा सरकार म्हणजे आपणच आहोत, आपण ज्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये त्या लोकसंख्येचा जो ताण त्याच्यावरती तयार होतोय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे इश्यू असतील, कचरा व्यवस्थापन आहे, जलनिस्सारणाचे प्रश्न आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा अप्रत्यक्षरित्या फार मोठा ताण हा त्यामध्ये पडतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस चिडखोरपणा किंवा एक संताप व्यक्त करणे, शॉर्ट टेम्पर्ड लोक तयार होणे, अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला हे बघायला लागतं. जागतिक लोकसंख्या दिनाचे जे विशेष प्रोग्राम आहेत सर, त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य हा सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जावा असं म्हटलंय. तुम्ही काय सांगाल कुडाळकर सरांना उत्तर देताना? या संदर्भात प्रामुख्याने आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या गोष्टींचा तुम्ही आता उल्लेख केला की आर्थिक संपन्नता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे सोयी आणि सुविधा ह्या उपलब्ध होत आहेत. पण या ठिकाणी आपण एक प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे की वाढत्या सुविधांच्यामुळे आर्थिक चंगळवाद हा वाढणार नाही. बराच वेळा तिकडे कल आपला वाढत जातो आणि ज्याप्रमाणे इथं सरांनी सुचवलं त्याप्रमाणे उपलब्ध संसाधनं जी आहेत, जे आपल्याला नॅचरल सोर्सेस आपण म्हणू, ती आपल्याकडे मर्यादित स्वरूपाची आहेत आणि लोकसंख्येचं प्रमाण हे मात्र अत्यंत व्यस्त स्वरूपात आहे. आणि त्यामुळे या गोष्टी जर आपण भान ठेवू शकलो नाही
तर याचा परिणाम हा जितका भारतीय सामाजिक स्वास्थ्यावरती होणार आहे, मानसिक स्वास्थ्यावरती होणार आहे, तितकंच कदाचित आपण जगावरती देखील एक मानसिक ओझं बनून राहू. अच्छा. हा, म्हणजे याही गोष्टीचा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं लोकशिक्षण हे आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घडून आलं पाहिजे की लोकांच्या जाणीवा, लोकांच्या सवयी, लोकांचा जीवनशैलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र अशा स्वरूपाचे बदल घडून आणावे लागतील. बरोबर. आणि ते सगळ्या स्तरांमध्ये ते बदल घडून येणं हे फार गरजेचं ठरतं. भारतीय लोकसंख्येचा आता विषय निघालाच आहे, तर आपल्या लोकसंख्येची सुद्धा अशी काही वैशिष्ट्ये आहेत. मग काही भौगोलिक असतील, काही सामाजिक असतील. तुम्ही दोघंही त्याबाबतीत काय सांगाल? भौगोलिक वैशिष्ट्यांबद्दल सर तुम्ही आम्हाला नक्की माहिती देऊ शकता? भारताची आता लोकसंख्या ही साधारणतः 135 कोटी आहे. या 135 कोटीमध्ये बघा साधारणतः 69 कोटी पुरुष आहेत आणि 65.6% साधारणतः महिला आहेत. आणि आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या प्रकारचे राज्य, जिओलॉजिकली सुद्धा वेगळ्या प्रकार, भौगोलिक परिस्थिती पूर्ण वेगळी. एकाकडे अतिशय थंड हवामानाचा प्रदेश, तर राजस्थान सारखा आपल्याकडे उष्ण थरचे वाळवंट आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे समुदाय, वेगवेगळे कल्चर्स, रिलिजन्स वेगळे, संस्कृती वेगळ्या, हे सगळ्या असूनही आपल्या देशामध्ये सर्वजण आपण गुण्या गोविंदाने राहतोय. आणि या लोकसंख्येच्या आता उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर आपलं एक उत्तर प्रदेश भारतातलं मोठं राज्य आहे. पण आज उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही ब्राझीलच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. मग असं जर आपण एक बघितलं की आफ्रिकन कंट्रीज मधला आता एक झांबिया साधारणतः एक उदाहरण मधून घ्या. आपल्या भूभागाच्या ऑलमोस्ट 60% त्यांचा भूभाग आहे, 60%. आणि त्या अशा देशांच्या लोकसंख्या फक्त 5 ते 6 कोटी लोकसंख्या आहेत. त्यामुळे आपली लोकसंख्या एका बाजूला जी वाढ झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्या देशाच्या विविध वैशिष्ट्यांनी, विविध कल्चर असताना सुद्धा आपण जी एक एकता आपल्या देशामध्ये दाखवली आहे आणि गेल्या हजारो वर्षांपासून आपण जे सगळे जोपासतोय, ते एक त्याचं सगळ्यात आपल्याचं एक वैशिष्ट्य आणखी म्हणता येईल. सामाजिक दृष्ट्या सर आपल्या लोकसंख्येचं काय वैशिष्ट्य आपण सांगू शकतो? प्रत्येक लोकसंख्येचं एक विशिष्ट अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य असतं. आणि त्या अर्थाने ज्यावेळी आपण भारतीय लोकसंख्येचा विचार करतो त्यावेळी भारतीय लोकसंख्या ही अधिक वैविध्यपूर्ण स्वरूपाची आहे. आणि सामाजिकदृष्ट्या आपल्याला 2 पद्धतीनं पाहता येईल. एक आर्थिक या लोकसंख्येची रचना आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक स्वरूपाची संरचना. आणि सामाजिक स्वरूपाची संरचना आपण पाहत असतो त्यावेळी त्याचे वेगवेगळे विविध पैलू आहेत. एक भारतीय लोकसंख्या ही वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाची, आणि ही वैविधता सांस्कृतिक पातळीवरची, धार्मिक पातळीवरचे. आपण ज्यावेळी धार्मिक या ठिकाणचं कंपोजिशन पाहतो, रिलिजियस कंपोजिशन, त्यावेळी भारत असं म्हटलं जातं की ही सर्व धर्मांची संमेलनभूमी आहे. बरोबर. त्याचप्रमाणे धर्मांतर्गत आपल्याला जातीय समूह तुम्हाला विविध स्वरूपाचे आढळतात. त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर जे आहे ते देखील महत्वाच्या स्वरूपाचं आहे, कारण ते तुम्हाला सर्वत्र सारख्या स्वरूपाचं आढळत नाही. म्हणजे केरळमधली परिस्थिती पाहिली तर ती वेगळ्या स्वरूपाची आहे आणि इतर भारतामधली परिस्थिती ही अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर लोकसंख्येचं वितरण जे आहे ते देखील इथं समान अशा स्वरूपाचं नाही. आपण दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी जर आपण या ठिकाणी वर्गवारी केली तर उत्तर भारतामध्ये साधारणपणे 43% लोकसंख्या ही एकवटलेली आहे. बरोबर. आणि दक्षिण भारतामध्ये जी 4 राज्य आपण प्रामुख्याने याचा विचार करू शकतो, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, या ठिकाणची लोकसंख्या ही साधारणपणे आज 19% आहे. आणि उर्वरित जी लोकसंख्या आहे ती आपल्याला उत्तर पूर्व भाग, ज्याला नॉर्थ ईस्ट असं म्हणता येईल, त्या नॉर्थ ईस्ट आणि महाराष्ट्राचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि त्यामुळे हे लोकसंख्येचं वितरण देखील ते आहे ते विषम आणि वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाचं आहे, कारण त्या अनुषंगाने अनेक स्वरूपाची समस्या आणि तसेच आव्हाने देखील या ठिकाणी उभी राहतात. आपण त्या वैशिष्ट्यांबद्दल, आर्थिक वैशिष्ट्य जे त्याच्याकडे येण्या अगोदर एक नगरचा फोन आहे तो आपण घेऊया. सतीश कुलकर्णी आपल्याशी बोलतायत नगरहून. नमस्कार सर. नमस्कार. बोला सर. टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि मग आमच्याशी बोला प्लीज. बरं. माझा थोडक्यात प्रश्न असा आहे की कुठलंही इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं की त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या याच्यात पहिला प्रश्न भारताची लोकसंख्या वाढ याविषयी असतो.
तज्ज्ञ मंडळी सगळे लिहितात, परंतु आपलं सरकार त्याकडे त्याचा कॉग्निझन्स का घेत नाहीये? योगा दिन आपण साजरा करतो, भारत स्वच्छता दिन करतो, परंतु ह्या समस्येकडे कोणीच कसं लक्ष देत नाही असं माझं तज्ज्ञांना सांगणं रिक्वेस्ट आहे की तुम्ही सरकारच्या कडे तुम्ही रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे आणि याविषयी सुद्धा काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत अशी माझी नम्र प्रार्थना आहे तुम्हाला. जरूर, धन्यवाद सर. त्यांचा जो प्रश्न होता सतीश कुलकर्णी सरांचा, नगरहून त्यांनी विचारलं होतं की सरकारची काही पावलं ह्याच्याबद्दल उचलली जाणं हे खूप महत्वाचं ठरतं लोकसंख्या वाढीच्या नियंत्रणासंदर्भात. काय सांगाल सर तुम्ही? लोकसंख्या वाढीचा प्रश्न आहे, या निमित्तानं आज आपण चर्चेसाठी एकत्र आलो आहोत आणि जर निमित्त जर काय असेल तर 11 जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन हा म्हणून साजरा केला जातो. पण मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की वाढत्या लोकसंख्येचा हा जो जटिल प्रश्न आहे हा केवळ 1987 नंतर भारतामध्ये हातात घेतलेला गेला नाही, तर इथले सामाजिक आणि राजकीय धुरीणी जे आहेत, अभ्यासक आहेत, यांनी हा प्रश्न खूप आधीपासून जाणलेला आहे. या प्रश्नाच्या संदर्भात आपण ज्यावेळी पार्श्वभूमी पाहायला जातो त्यावेळी 1939ला काँग्रेसचं जे अधिवेशन होतं त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोसांनी हा प्रश्न मांडलेला होता की भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये प्रामुख्याने कुठल्या प्रश्नाला आपल्याला तोंड द्यायचं असेल किंवा जे फार मोठं आव्हान असेल ते लोकसंख्येचं आहे. तदनंतर 1940ला डॉक्टर आर मुखर्जी यांच्या देखील अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली होती, गठीत करण्यात आली होती आणि ती प्रामुख्याने लोकसंख्येच्या प्रश्नासंदर्भातली होती. नंतरच्या कालखंडामध्ये आपण जाणतो की आपलं जे पहिलं केंद्र सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारच्या अजेंड्यावरती जे अनेक विषय होते पंचवार्षिक योजनांच्या निमित्तानं, त्याच्यामध्ये लोकसंख्या नियंत्रण हा देखील प्रश्न होता आणि साहजिकच कुटुंब कल्याण म्हणून हा प्रश्न हा नंतर अधिक विकसित करण्यात आला आणि ह्या नवीन नामोलेखाखाली या प्रामुख्याने लोकसंख्येच्या संदर्भातली म्हणजे आपण धोरणात्मक वाटचाली चालू आहे. त्यानंतर 1994ला स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि ह्या समितीने देखील हा प्रश्न प्रामुख्याने हातात घेतला होता. आणि आपण दोन पातळीवरती या प्रश्नांच्या संदर्भात विचार करत असतो, एक संतती नियमन आणि त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या प्रश्नाला विकासाच्या साह्याने कशा पद्धतीने तोंड देता येईल. बरोबर. आणि त्यामुळे लोकसंख्येच्या संदर्भात भारतामध्ये फारसं गांभीर्य नाही हे तितकंसं म्हणणं उचित नाहीये, कारण स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच या प्रश्नावरती प्रत्येक केंद्र सरकार जे असेल आणि प्रशासन असेल त्यांनी यावरती वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, ज्याप्रमाणे हा प्रशासकीय पातळीवरती आपण हा प्रश्न आढळतो त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपण सुधारणात्मक पावलं देखील या संदर्भात उचलली पाहिजेत आणि त्यामुळे एक सामाजिक चळवळ म्हणून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि अगदी बरोबर. आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न हे आपण दूरगामी अशा स्वरूपाचे प्रश्न किंवा आव्हानं या पद्धतीने याच्यावरती विचार केला पाहिजे. आता तुम्ही विकासाचा जो मुद्दा सर मांडला होता, तर विकास म्हटल्यानंतर जागतिकीकरण हे सुद्धा एक खूप महत्वाचं एक अंग आहे विकासाचं आणि या जागतिकीकरणामुळे विषमता काही प्रमाणात येते आणि मग त्याच्यामुळे लोकसंख्येवर त्याचा काही परिणाम होतो का, या सगळ्या प्रश्नावर आपलं मत मांडण्यासाठी आपल्याबरोबर दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेलेत डॉक्टर संजय सावळे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर सहयोगी प्राध्यापक आहेत समाजशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. आणि जागतिकीकरण, त्यातून निर्माण होणारी विषमता आणि त्याचा लोकसंख्येवर परिणाम या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर तुम्ही बोलणार आहात. काय सांगाल सर त्याविषयी तुम्ही? की गेल्या 30 वर्षामध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये सगळीकडेच एक मोठा बदल समाजामध्ये होतोय, तो म्हणजे जागतिकीकरणाचा. जागतिकीकरण, नव उदारीकरण, अनेक आर्थिक सुधारणा, तांत्रिक भौतिक विकास, व्यापारामध्ये विकास, तंत्रज्ञानामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये अनेक झालेले बदल. तर या बदलांकडे असं पाहिलं जातं की जग आता समृद्ध होत चाललेलं आहे आणि इंडिया शायनिंग किंवा अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात की भरभराटी येणार आहे, समृद्धी येणार आहे आणि असं चित्र उभं केलं जातं की ऑल इज वेल. पण प्रत्यक्षात मात्र की याची दुसरी एक बाजू, महत्वाची बाजू, की जागतिकीकरणाने अनेक अनिष्ट परिणाम देखील जगावर घडवलेले आहेत आणि त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची समस्या किंवा अनिष्ट परिणाम म्हणजे श्रीमंत आणि गरीब, उच्चवर्गीय आणि निम्नवर्गीय यांच्यामधली दरी, यांच्यामधलं अंतर हे वाढत आहे आणि हा एक खूप गंभीर समस्या आहे. या संदर्भात अँड्र्यू सिन्स यांनी म्हणलेलं आहे
की रायझिंग पॉप्युलेशन इज नॉट द प्रॉब्लेम, ग्रोईंग इनइक्वेलिटी इज. येस. म्हणजे लोकसंख्या वाढतीये ही एक समस्या नाही आहे, तर विषमता वाढती ही जास्त महत्वाची समस्या आहे, असं अँड्रू सिम्स म्हणतात. हा, तर या संदर्भात आपण बघूया की IT पार्क, मॉल्स येत आहेत, इंटरनेट, मोबाईल, आणि यातून एक प्रकारचं सोशल मीडिया, यातून प्रकारचे एक मायाजाल आणि एक इल्युजन, एक संभ्रम असणारं एक विश्व तयार केलं जाते. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अशी आहे की विषमता वाढतीये, संपत्ती विषम स्वरूपात वितरित झालेली आहे. वरच्या स्तराकडं 5% कुटुंबांमध्ये जवळजवळ 38% मालमत्ता आहे आणि खालच्या 60% कुटुंबांमध्ये देशाची फक्त 13% मालमत्ता असल्याचं दिसतं. बेकारांचे तांडे वाढत चाललेले आहेत जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये. उपजीविकेसाठी लोक स्थलांतर करतायत. संघटित क्षेत्रातले लोक मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रात जात आहेत. मुंबई सारख्या शहरात अजूनही 52% लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, असं चित्र आहे. कुपोषण, अनारोग्य ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आजही टिकून आहे. महिला की ज्या संघटित क्षेत्रात होत्या त्यांना असंघटित क्षेत्रामध्ये ढकललं जात आहे. शिक्षणातील गळती, शाळा, आरोग्य या पातळीवर आपण समाधानकारक पातळीपर्यंत नाही पोहोचलो. याला कारण जागतिकीकरणातून निर्माण होणारी विषमता आहे. निकम सर, मगाशी आपला हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर सर तुम्ही नेमका हाच मुद्दा मांडत होतात की मुंबई शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरांमध्ये झोपडपट्टी किंवा तत्सम भागामध्ये राहणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे आणि तोच मुद्दा नेमका या सरांनी सुद्धा आपल्यासमोर मांडलेला आहे. आपण जर भारताचं बघितलं किंवा तुम्ही एक ब्राझीलकडे बघा, ब्राझीलचं सुद्धा एक उदाहरण म्हणता येईल, किंवा भारत हे सारख्याच प्रकारचे दोघं देश आहेत. यांच्यामध्ये आता मुंबईचं जसं सरांनी उदाहरण दिलं की 50-55% लोक स्लम्समध्ये आहेत. दिल्लीमध्ये तशीच परिस्थिती आहे. एका बाजूला ग्रामीण भागामध्ये काम नाही म्हणून येणारे लोंढे हे एखाद्या शहराकडे, शहराच्या दिशेने चाल करत येतात आणि तिथं आरोग्याच्या किंवा राहण्याच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांच्यासाठी नसतात. आणि त्यामुळे सातत्यपूर्ण आपले जे सरकार आहे ते ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारचे उद्योग जातील. गांधीजींपासून आपल्या काळामध्ये म्हटलं होतं की खेड्यांकडे चला. तर हा जो संदेश आहे, तर ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये सर्व प्रकारचे उद्योग आणि ही सगळी व्यवस्था तयार होईल, त्यावेळेलाच खरं एका दृष्टीने आपला एक सुदृढ भारत तयार होईल असं आपल्याला म्हणता येईल. सर, तुम्हाला आता जे सावळे सरांनी मुद्दे मांडले, सावळे सर आपल्याबरोबर आता कोळेकर सर सुद्धा आहेतच, तुमच्याशी ते सुद्धा संवाद साधतील, तर तुम्हाला त्यांनी जे मुद्दे मांडले त्याबद्दल काय वाटतं? सावळे सरांनी मांडलेले मुद्दे जे आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. कारण जागतिकीकरण या अनुषंगाने एका बाजूला भौतिक समृद्धी तुम्हाला दिसते, पण एक प्रकारे हा फुग आहे. बरोबर. कारण सरांनी ज्याप्रमाणे सुचवलं त्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक पातळीवरची दरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. रोजगार उपलब्ध होत आहे, पण रोजगार उपलब्ध होत असताना भारतीय समाज व्यवस्था जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून स्वतःला कितपत सक्षम बनवलेले आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण जागतिकीकरण किंवा जागतिक अर्थव्यवस्थेची काही मागण्या आहेत, या संदर्भात डिमांड्स आहेत, नीड्स आहेत, आणि त्या प्रामुख्याने आपली लोकसंख्या करू शकते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा भाग जर कुठला असेल तर जागतिकीकरणामध्ये आपण ग्लोबल व्हिलेज म्हणतो, ग्लोबल वर्ल्ड म्हणतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे जग दिसतील. एखाद्या बाजूला भांडवलवादी जग आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रमिकांचं जग आहे. आणि त्यामुळे श्रमिकांचं जे जग आहे त्या श्रमिकांचं जग हे मोठ्या प्रमाणात आव्हानं प्रामुख्याने जागतिकीकरणाची त्याला पेलावी लागतात. आणि त्यामुळे हा प्रश्न हा भारताच्या संदर्भातला किंवा प्रामुख्याने तिसऱ्या जगातली राष्ट्र जी आहेत त्यांच्या संदर्भात अधिकच तो आव्हानात्मक बनलेला आहे. सावळे सर, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? आपल्या दोन्ही तज्ञांनी जी मतं मांडली त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता कोळेकर सर आणि निकम सर हे दोघे जण जे मुद्दे मांडतायत ते अगदी बरोबर आहे की जागतिकीकरणाचा विषमतेचा किंवा सामाजिक परिस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा आपण लोकसंख्येच्या संदर्भात विचार केलाच पाहिजे. लोकसंख्येचा प्रश्न म्हणजे केवळ जन्मदर आणि मृत्यूदर आणि लोकसंख्येचं प्रमाण वगैरे वगैरे इतक्या आकडेवारी पुरतं ते मर्यादित नको आहे. आणि जर विषमता आणि जागतिकीकरण यांचे समाजावर दुष्परिणाम होत आहेत तर यातून काय होत आहे, तर यातून एक प्रकारची अशाश्वती तयार होतीये लोकांमध्ये. आणि उल्रिक बेक यांनी म्हणलेलं आहे की आपण जागतिकीकरणाच्या युगात वावरतोय
आणि हे जागतिकीकरणाचं युग हे जोखमीचं युग आहे. जोखीमयुक्त जगामध्ये वावरतं. रिस्क टेकिंग सोसायटी. आणि या रिस्क जोपर्यंत आहे वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांना आणि विशेषतः तिसऱ्या जगातल्या आणि विशेषतः मध्यम आणि खालच्या वर्गातल्या लोकांना जोपर्यंत ही जोखीम आणि अशाश्वती वाटतीये तोपर्यंत लोकसंख्या ही जास्तच राहणार आहे. जेव्हा आपण एका आदर्श, समाधानी आणि शांततापूर्ण, आश्वस्त अशा जगामध्ये प्रवेश करू तेव्हा आपोआपच लोकसंख्या ही नियंत्रित होत जाणार. तुम्ही शेवटचा जो जाता जाता हा मुद्दा मांडलाय तो अत्यंत महत्वाचा, एकंदरीत ह्या चर्चेचं सार आहे असं पण म्हणूया. त्याच्यामुळे ह्याचा सुद्धा विचार करणं जेव्हा आपण आज हा विषय घेतलेला आहे तेव्हा तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि इतक्या थोडक्या वेळामध्ये इतके छान मुद्दे मांडून ही समस्या कशी आहे जागतिकीकरणाशी जोडली गेलेली ते आम्हाला छान सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सहभागी झाल्याबद्दल. अजूनही आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहोतच. लोकसंख्या वाढीची कारणं काय आहेत, आपल्या देशाच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये अजून आपण जाणून घेतो आहोत, त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. लोकसंख्या वाढ आपण जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा ही वाढ होण्यामागे काहीतरी कारण निश्चित असू शकतात. या कारणांबद्दल सर तुम्ही काय सांगाल? काय कारण आहेत लोकसंख्या वाढीची? लोकसंख्या वाढीचे मुख्यतः कारणांचा आपण अभ्यास करता असं लक्षात येईल की दारिद्र्यता हे एक त्यामागचं एक कारण आहे. बऱ्याच वेळेला मजूर वर्गाला एक प्रकारचं काम नसणं आणि तो कुटुंबामध्ये आयडियल ज्या वेळेला ते राहतात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी यांच्यात विचार केला तर तिथं कुठल्याही प्रकारची चैनीची किंवा बाकीची सुख साधनं नसल्यामुळे प्रजोत्पादनाकडे किंवा सुख या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सुद्धा त्याच्यामधलं एक कारण येतं. नंतर काही धार्मिक सुद्धा कारण याच्यामध्ये आहेत. धार्मिक कारणांचा विचार केला तर आपल्या देशामध्ये आपण होतं की प्रेताग्नी देण्यासाठी मुलगाच असायला हवा आहे ही एक प्रकारची संकल्पना असल्यामुळे 4 मुली जरी झाल्यात किंवा 3 मुली आहेत तरी मुलाचा अट्टहास, म्हणजे त्यामुळे कुटुंबाला एक वंशाचा दिवा असायला हवा. यामुळे सुद्धा एक प्रकारचं मुलाच्या मागेच जात असल्यामुळे एकेका कुटुंबामध्ये 4-5 अशा प्रकारचे अजूनही ही मानसिकता आहे काही भागामध्ये. नंतर काही याच्यामध्ये मुलं असताना मुलीची सुद्धा मागणी करणारे असं सुद्धा आहे की मुलगी आपल्याला असायला हवी आहे, एक कन्यादान करण्यासाठी मुलगी असायला हवी. हे एक कारण आहेत. आणि याच्यामध्ये पुन्हा तुम्ही असं जर बघितलं तर एक प्रकारची म्हणजे आर्थिक परिस्थिती नसणं. नंतर एका बाजूला बालविवाह सुद्धा याचं प्रामुख्याने कारण आहे. आपल्या देशामध्ये दरवर्षी साधारणतः 50 ते 60 लाख बालविवाह होतात अजूनही. आणि 50 ते 60 लाख बालविवाह होत असताना त्यांची जी वयोगट आहेत मुलांची मुलीची ती एका मुलीचं वय साधारणतः एक 14-15 वर्षाचं असतं आणि मुलाचं 16-17 वर्षाचं असतानाच त्यांची विवाह लावून दिले जातात. मग या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांचा एक प्रकारची जबाबदारीची जाणीव नसते किंवा या गोष्टींमुळे आपण नवीन मुलं जन्माला जे घालणार आहोत त्याच्याने काय परिणाम होणार आहे त्याच्यामुळे सुद्धा एक जन्मदर वाढलेला आपल्याला एक दिसतोय. बालविवाह सुद्धा याच्या मागचं एक कारण आहे. आपण एक फोन घेऊया आणि नंतर उर्वरित कारणांकडे जाऊयात का? रश्मी कोशेटकर आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. हॅलो, नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की हे एज्युकेटेड उच्चभ्रू वर्गात जसं न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे ते एक प्रकारे भीतीपोटी झाली, अस्वस्थतेपोटी नाही झालेली. कारण का एज्युकेशनचा खर्च इतका आहे, राहणीमानाचा खर्च इतका आहे. तर हा पण मला एक वेगळा पॉइंट वाटतो की काही क्लासमध्ये लोकसंख्या कमी होते आणि काही क्लासमध्ये लोकसंख्या वाढते. तर हा अस्वस्थतेशी जोडायचं की भीतीपोटी जोडायचं की मला हे समजेना, म्हणून प्रश्न विचारला. काय सांगाल सर तुम्ही की हे नक्की भीतीपोटी झालंय का? काय म्हणजे काय कारण असेल की न्यूक्लिअर फॅमिलीज आता? थोडंसं या प्रश्नाच्या निमित्तानं मी मूळ प्रश्नाकडे येऊ शकतो. म्हणजे लोकसंख्येची कारणं आहेत त्या संदर्भात मला प्रामुख्याने बोलायचं आहे की लोकसंख्येमुळे गरिबी वाढते की गरिबी हे लोकसंख्येचं कारण आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि या दोन्ही प्रश्नांच्याकडे पाहत असताना आपण संयुक्तिक पद्धतीने पाहिलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला लोकसंख्येचं नियंत्रण हे साध्य झालं पाहिजे, पण त्याचप्रमाणे गरिबीचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाकडे ज्यावेळी आपण पाहतो
त्यावेळी तुम्ही जे 3 प्रकारच्या या ठिकाणी संकल्पना वापरल्या, संज्ञा वापरल्या प्रामुख्याने, म्हणजे अस्वस्थता आहे का, भीती आहे की साशंकता आहे. पण जागतिक पातळीवरती एक सिद्ध झालेलं आहे की आर्थिक विकास हा लोकसंख्येवरती एक उपाय ठरू शकतो. अच्छा. लोकसंख्येची घट ही कितपत शक्य आहे हा साशंक प्रश्न आहे. पण लोकसंख्येच्या संदर्भात आपण स्थिरता निर्माण करू शकतो का, या संदर्भात मात्र आपण गांभीर्याने म्हणजे विचार केला जन्मदरामध्ये पाहिजे. स्थैर्य येणं येणं हे अशा आवश्यक पद्धतीचं. आहे. हां, हां. आणि त्यामुळे ज्यावेळी तुमचा आर्थिक स्तर हा उंचावत जातो त्यावेळी तुमच्या आर्थिक आणि त्याचप्रमाणे सामाजिक स्वरूपाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या उंचावत जातात. आणि त्याप्रमाणे तुमचा नियोजन करण्याकडे कल हा वाढत असतो. बरोबर. आणि त्यामुळं उच्च वर्गामधील म्हणजे कुटुंबाचं जे आकार आहे तो लहान होत जाणं, याकडे पाहत असताना आपण साशंकतेने पाहण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहावं. आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्यावेळी कनिष्ठवर्गीय कुटुंब आपण ज्यावेळी पाहतो किंवा समाजातला गरीब वर्ग पाहतो की त्यावेळी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ आहे. याचं कारण जर काय असेल तर जो मगाशी मुद्दा उपस्थित केला की गरिबी आणि लोकसंख्या ह्या दोन्ही गोष्टी आपण संयुक्तिक पद्धतीने पाहिल्या पाहिजेत. त्या अलग करून पाहता येत साक्षरतेचं नाही. प्रमाण सुद्धा Yes. त्याच्यामध्ये येऊ हां. शकतं. की साक्षरतेचाही मुद्दा आहे, अज्ञान हे मोठ्या प्रमाणात आहे आणि रोजगार हे याचं मूळ कारण आहे. बरोबर. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आजही मोठ्या प्रमाणात आपल्यातले आपली म्हणजे लोकसंख्या जी आहे ती असंघटित क्षेत्रामध्ये आणि त्यातही प्रामुख्यानं शेती क्षेत्रामध्ये श्रमिक म्हणून काम करते. दुसरा फार मोठा विरोधाभास कुठला असेल तर भारतीय अर्थव्यवस्था ज्यावेळी कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून उल्लेख करण्यात आला त्यावेळी कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत असलेल्या लोकांच्याकडे जमिनीची मालकी मात्र नाही आणि जमिनीच्या मालकीचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालं. आणि त्यामुळे ही जी एक अस्वस्थता असते त्यामुळं अर्थार्जनाचं साधन म्हणून बऱ्याच वेळा आपण मानवी श्रम जे आहे त्याच्याकडे पाहत असतो. म्हणजे अधिक मुलं तितकी आपल्या कुटुंबाचा सांपत्तिक दर्जा जो आहे तो उंचावू शकेल किंवा आपली मिळकत वाढू शकेल अशा प्रकारची भूमिका असते. या संदर्भातलं एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे आशिष बोस, त्यांचं एक पुस्तक देखील आहे की इंडियाज क्वेस्ट फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ पॉप्युलेशन. हा म्हणजे लोकसंख्येचं स्थिरत्व आणण्यासाठी कशा प्रकारची आव्हानं भारतासमोर आहेत या संदर्भात त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक दाखला दिलेला आहे की ते गुजरातमध्ये अशाच प्रकारचं सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते आणि एका महिलेसमोर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की 1 किंवा 2 मुलांच्यावरती थांबणं तुम्हाला कसं वाटतं, कारण आपल्यासमोर लोकसंख्या वाढीचा हा फार जटिल प्रश्न आहे आणि त्यामुळे खरं तर आपण संतती नियमन केलं पाहिजे. त्यावेळी त्या महिलेनं खूप वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला 2 डोळे का आहेत. अच्छा. हा. आणि त्यामुळे लोक एक अजूनही लोकांच्या मध्ये अशा प्रकारची एक प्रवृत्ती आहे की लोकसंख्या म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांची संख्या याकडे प्रश्न या पद्धतीने न पाहता मिळकतीचे अनेक हात या पद्धतीने याकडे पाहतात. म्हणजे कुटुंबाची मिळकत ही वाढू शकते आणि त्यामुळे मानवी श्रम हे अर्थार्जनाचं साधन आहे ही भूमिका आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आहे. सरांना सुद्धा काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. सर तुम्ही सांगा की मग आपल्याला एक फोन घ्यायचा आहे सांगायचं. या मुद्द्याकडे मी एक अज्ञान असं म्हणून पण त्याच्याकडे बघेल की काही लोकांचं एक अज्ञान की बऱ्याच वेळेला मुलांचा जन्मदर वाढल्याचं काही कुटुंबांमध्ये असे की ही एक ईश्वरी देण आहे, ते आपण जर थांबवलं तर कोप होईल अशा प्रकारची पण काही धर्मांमध्ये भावना आहे की जन्मदर जो आहे तो वाढतच राहिलाय मुलांमध्ये आणि त्याच्यामुळे ती दारिद्र्यता जरी त्यांच्या कुटुंबांमध्ये आहे त्या प्रकारे त्याच्यामध्ये ती संख्या एक म्हणजे अगदीच त्याच्यासाठी मला एक तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल. आज अमेरिकेमध्ये मध्यंतरी एक सर्वे करण्यात आला की तिथं जे भिकारी आहेत ते सगळ्यात जास्त लठ्ठ झालेले आढळले आणि जे श्रीमंत लोक आहेत ते सगळे हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे ते सर्व रोज एक्सरसाइज करणं ते बारीक आहेत. ह्या सर्वेच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे गरीब लोक आहेत किंवा जे हे फुटपाथवर राहणार आहेत त्यांना अगदी स्वस्तात मीठ किंवा हे त्याचं बीफ या प्रमाणात मिळत असल्यामुळे ती लोकांची त्यांनी त्यांच्या शारीरिक याच्याकडे काही विचार केला नाही. त्यामुळे त्यांची ती हेल्थ कॉन्शियस त्यांच्यामध्ये नसल्यामुळे ते सगळे लठ्ठ आढळली आणि जी हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते त्या प्रकारे आता जसं मागचा जो प्रश्न होता त्याला विचार की बऱ्याच वेळेला
हे जे असे छोटे छोटे कुटुंब आहेत, बऱ्याच वेळेला त्याने म्हटलं की आपल्या कुटुंबाला एकच मुलगा असायला हवा किंवा एकच मुलं असावं, मग शिक्षणाच्या दृष्टीने ते विचार करतायत, त्याच्या उच्च शिक्षणाचा येणारा खर्च पेलावेल की नाही, या दृष्टीने ते एका मुलाकडे जात आहेत. आणि एका बाजूला जे दारिद्र्यतेत आहेत त्यांच्याकडे हा विचारच तशा पद्धतीचा झालेला आहे. सरांनी सांगितलं तसं की हा जो न्यूक्लिअर फॅमिलीचा जो पर्याय आता भारतामध्ये निवडला जातो त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे. सांगलीहून उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा बोला. हॅलो. आजचा कार्यक्रम खूपच चांगला आहे. धन्यवाद. हे बघा, जर लोकसंख्या वाढीचे जर कुठेतरी आळा घालायचा असेल, जे मुला मुलीमध्ये जे भेदभाव करतो आम्ही, भले कौटुंबिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, कायदेविषयक असो, तिला प्रत्येक गोष्टीत डावललं जातं आणि कायदेशीर तिला जे जे मिळतं ते सुद्धा दिलं जात नाही. इथं कुठेतरी आम्ही जनजागरण केलं पाहिजे. मुली कुठल्याही बाबतीत कमी नाही, ती वारसा होऊ शकतं, ती मुलाच्या त्या आई वडिलांच्या अग्नीत येऊ शकते. कुठल्याही क्षेत्रात मुलाचे किंबहुना एक पाऊल पुढेच आहे. हे जर जनजागरण झालं तर मुलांसाठी वाट न बघता तिथंच एक मुलगी झाल्यानंतर थांबवलं जाईल जन्म द्यायचं. अशा प्रकारे आम्ही लोकसंख्येला आळा घालू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला पटतं का? बरं, धन्यवाद. मगाशीच खरं तर जयदीप निकम सरांनी ह्याच्याबद्दलच त्यांचं मत सांगितलेलं आहे. कोळेकर सर, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अशा पद्धतीचं जागृती. बरोबर आहे, कारण इथे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुष प्रधान संस्कृतीच्या अनुसरणानं लिंगभावाच्या अनेक स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळं स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो निम्न स्वरूपाचा आहे आणि मातृत्वाच्या संदर्भात निर्णय हे स्त्री घेऊ शकत नाही आणि याचा परिणाम म्हणून लोकसंख्या वाढीवरती होत असतो. याचे अनेक पैलू आहेत, पण ज्यावेळी आपण उपाययोजनेवरती आपण बोलणार आहोत त्या अनुषंगाने मी या मुद्द्यावरती अधिक बोलेन. बरं, मग आपण आता हळूहळू उपाययोजना कोणत्या याच्यावर त्याच्याकडे येऊच या, कारण ती चर्चा होणं ही फार गरजेचं आहे. कारण फक्त समस्या आहे असं म्हणून उपयोग नाही, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जातात जेणेकरून आपण ह्याच्याकडे सुद्धा, ही आपली एक शक्ती आहे, लोकसंख्या ही त्या देशाची एक शक्ती असते, तर त्याच्यावर आपण विचार करू शकू. काय सांगाल तुम्ही उपाययोजनांच्या बाबतीत? या प्रश्नाकडे मला वाटतं की थोडंसं अधिक व्यापक पद्धतीनं पाहिलं पाहिजे. लोकसंख्या वाढ ही निश्चितच समस्या आहे, पण केवळ समस्या या भूमिकेतूनच लोकसंख्येकडे पाहावं का हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि या संदर्भात एक JRD टाटांनी सांगितलेली आठवण मी या निमित्तानं सांगू शकतो. नक्की. की नेहरूंना ते एकदा भेटायला गेल्यानंतर लोकसंख्या प्रश्नांवरती त्यांची चर्चा सुरू होती आणि लोकसंख्येच्या वाढीसंदर्भात पंडित नेहरूंचं मत हे निश्चितच अनुकूल होतं की या संदर्भात गांभीर्याने विचार झाले पाहिजे. पण ज्यावेळी लोकसंख्येच्या प्रश्नाकडे आपण समस्या म्हणून पाहतो त्यावेळी नेहरू बोलले होते की लोकसंख्या ही केवळ समस्या म्हणून न पाहता आपण एक सामर्थ्य म्हणून पाहावं. प्रत्येक राष्ट्राची, प्रत्येक समाजाची लोकसंख्या हे खरं तर सामर्थ्य असतं आणि हा जर आपण सकारात्मक दृष्टिकोन एका बाजूला स्वीकारला तर लोकसंख्येच्या वाढीच्या समस्येवरती आपण अधिक व्यापक पद्धतीने विचार करू शकतो. आणि आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन आपण ज्यावेळी पाहत असतो त्यावेळी या ठिकाणी 3 प्रकारची प्रतिमाने, ज्याला मॉडेल म्हणता येईल, ती लोकसंख्येच्या वाढीच्या संदर्भात विचारात करता येईल. एक या संदर्भातलं प्रतिमान जर कुठलं असेल तर ते चीनचं आहे. अच्छा. आणि आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की चीननं त्यांची लोकसंख्या बऱ्यापैकी नियंत्रित केलेली आहे आणि ते यशस्वी ठरले आहेत. आणि याची 2 कारणं आहेत. एक, विवाहाचं वय जे आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि विवाहाचं वय वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा एक सक्तीचा उपक्रम त्यांनी राबवला कुठला असेल तर संतती नियमन. बरोबर. आणि संतती नियमनाच्या संदर्भातले त्यांनी नियम हे अधिकाधिक कडक केले, त्याला शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चीन हे या प्रश्नावरती अधिक यशस्वी होऊ शकलं आणि त्यांनी लोकसंख्याही बऱ्यापैकी स्थिर केली. दुसऱ्या 2 मॉडेल्सबद्दल सर आपण बोलू, पण एक फोन घेऊया का? फोन आहे आपल्याला बदलापूरहून. डॉक्टर दीपाली काळे बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझे पाहुण्यांना असे प्रश्न आहेत की पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढ, आता जो आपण विषय दिलेला आहे तो दिन जागतिक आहे का लोकसंख्या जागतिक पातळीवर वाढते म्हणून आपण काळजी करतो, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या जी वाढते तर त्याचा प्लस पॉईंट पण काहीतरी असेल तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण नेहमी निगेटिव्हवरच विचार करत राहतो की अरे लोकसंख्या वाढते आणि फार त्रासाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या समाजाची वाढते आणि कुठल्या समाजाची, म्हणजे तळागाळात ती जी कमी व्हायला हवी ती तिथे बर्थ कंट्रोल कुठेच कमी होत नाही आणि जे समाज चालवणारा आहे घटक
त्याची मात्र फार आक्रसल्यासारखी लोकसंख्या कमी होते. तर याच्यावरती उपाय काय? दुसरी गोष्ट म्हणजे आपले परदेशी घुसखोर एवढे येतात, ते पण आपण लोकसंख्या वाढ म्हणून आपण इकडे त्याचा विचार करतो. बर, ओके. धन्यवाद दीपाली, तुमचा प्रश्न इथपर्यंत कळले आणि मला वाटतं तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चेच्या सुरुवातीपासून बोलतो आहोत की विषमता कशा पद्धतीने आहे किंवा कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर बोलतोय. तुम्ही 2 मॉडेल्स त्यातलं 3 मॉडेल्स त्यातलं एक सांगितलेलं आहे मी. दुसरं जे आहे यातलं मॉडेल ते प्रामुख्यानं जपान, तैवान, हाँगकाँग या राष्ट्रांनी आणलं होतं आणि त्यांचा एकच या संदर्भातला अजेंडा होता, तो म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक विकास आपण जर झपाट्याने केला तर लोकसंख्या ही नियंत्रित होऊ शकते आणि त्या राष्ट्रांनी या प्रश्नावरती बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. पण मला या संदर्भात तिसरं प्रतिमान जे मॉडेल जे आहे ते मला अत्यंत महत्वाचं वाटतं. म्हणजे आपण चीनचा किंवा जपान किंवा साऊथ कोरिया यांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्याच राष्ट्रामधील केरळचा विचार करा. बर, कारण केरळने एक चांगलं आदर्श उदाहरण काढून दिलं आहे की केरळमधली लोकसंख्या ही नियंत्रित आहे. दुसरा महत्त्वाचा जर मुद्दा कुठला असेल तर स्त्री पुरुष प्रमाण जे आहे तिथलं समसमान आहे. अगदी खरं आहे. आणि त्यामुळे लोकसंख्येचा प्रश्न ही भारतामध्ये ज्यावेळी जटिल समस्या आहे त्याचवेळी केरळमध्ये मात्र त्या बाबतीत योग्य पद्धतीनं निदान शोधण्याचा प्रयत्न झाला आणि ते एक यशस्वी अशा स्वरूपाचं मॉडेल म्हणून या संदर्भात आपण विचार करू शकतो. आणि हे जे तिसरं प्रतिमान जे आहे मॉडेल म्हणजे केरळचं जे म्हणतो ते एक 3-4 प्रामुख्यानं गोष्टींच्यावरती अवलंबून आहे. एक महत्वाचा भाग जर कुठला असेल या संदर्भातला की मगाशी जो एक प्रश्न आला होता त्या अनुषंगाने मी बोलू इच्छितो की याचं कारण जर काय असेल, एक व्यापक पातळीवरती ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी शासनानं अवलंबलेल्या योजना या देखील महत्वाच्याच आहेत. पण तिथली मातृसत्ता कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये काही बीजही रुजली असावीत. तुम्ही जो मगाशी म्हटला मुद्दा की तो अधिकार स्त्रीकडे असणं हे फार गरजेचं आहे. तर केरळमध्ये प्रामुख्याने बऱ्याचशा समुदायांच्या मध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती होती, काही समुदायांच्या मध्ये आज देखील आहे आणि त्यामुळं स्त्रीचा दर्जा हा त्या समाजातला उच्च आहे. त्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं की तिथली समाज व्यवस्था ही या प्रश्नाला योग्य पद्धतीनं तोंड देऊ शकली असेल. दुसरा महत्वाचं कारण म्हणजे प्रशासकीय पातळीवरती हा प्रश्न हाताळत असताना तिथे अनेक स्वरूपाची सामाजिक आंदोलनं याची पार्श्वभूमी त्या राज्याला आहे आणि त्यामुळे सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना या उपक्रमामध्ये सामावून घेतलेलं आहे. ते एक त्यांच्या यशाचं कारण आहे. तिसरा मला जो आढळतो म्हणजे केरळच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्थलांतर. म्हणजे केरळमधल्या लोकांचं स्थलांतर करण्यामध्ये फार मोठं प्रमाण आहे. अच्छा. आणि त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात आपण खरं तर याचा विचार केला पाहिजे की स्थलांतर हे आपण प्रामुख्याने हा महत्वाचा मुद्दा बनला पाहिजे. जो आताच्याच एका प्रश्नकर्त्यांनी मुद्दा उपस्थित केला की लोकसंख्येकडे तुम्ही सकारात्मक पद्धतीने का पाहत नाही. खरं तर मी तेच माझी सुरुवात मी त्याच पद्धतीने केली होती की लोकसंख्येकडे सकारात्मक सामर्थ्य आहे राष्ट्राचं. बरोबर. आणि भारत हे असं राष्ट्र आहे किंवा भारतातली लोकसंख्या की जी आज मोठ्या प्रमाणे तुम्हाला कौशल्यपूर्ण अशा स्वरूपाचा श्रमाचा पुरवठा करू शकते आणि केरळने ते सिद्ध केलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण गांभीर्यानं त्याकडे पाहू शकतो आणि त्यामुळे हे प्रतिमान खरंच आपण स्वीकारलं पाहिजे. साक्षरता आणि आरोग्य हे शिक्षण आणि आरोग्य केरळ याच्यावरती केरळनं फार मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. सर तुम्हाला याबद्दल सरांच्याच मताशी एक सहमत असं मत मी मांडतोय की आज केरळचं जसं त्यांनी उदाहरण दिलं की केरळमध्ये साक्षरता भारतातली सगळ्यात जास्त आहे आणि पुरुष आणि स्त्री यांचं जर प्रमाण बघितलं तर त्याच्यामध्ये पण स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. 1054 आहेत. हे साक्षरतेमुळे त्यांनी अचीव केलंय असं मला सांगायचंय. आणि जसं आपण म्हणतो की पॉझिटिव्ह वेने आपण बघण्याचा उद्देश, त्याचा मला एक अतिशय चांगला आणखी एक उदाहरण द्यावं लागेल की मायक्रोसॉफ्ट जी कंपनी होती यांनी मायक्रोसॉफ्ट बिल गेट्सने जे सॉफ्टवेअर्स पहिल्यांदा आपले जे विंडोज वगैरे जे आणलेत हे पहिल्यांदा त्यांनी भारताकडे त्यांनी अशा दृष्टिकोनातून बघितलं होतं की भारतीय विद्यार्थी जे आहेत ते इंग्लिश भाषा अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञात असलेले आहेत आणि हे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये चांगली प्रगती करू शकतात. या उद्देशाने खरंच असं म्हटलं जातं की मायक्रोसॉफ्टचा एक छुपा प्रचार भारतामध्ये त्या सॉफ्टवेअरचा, जसं आपण म्हणतो पायरेटेड कॉपीज, पण त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या जेणेकरून आपले विद्यार्थी अतिशय ट्रेंड झाले त्याच्यामध्ये. आणि त्या सॉफ्टवेअरच्या जीवावरती मायक्रोसॉफ्ट आणि या सगळ्या विंडोजच्या बेसिसवरती आयटी इंडस्ट्री आपल्या देशामध्ये एक फ्लरिश झाली आणि त्यामुळे आपण अमेरिकेसारख्या किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी, लोकसंख्या आपली होती म्हणून ते विद्यार्थी तेवढे तयार झाले, जागा त्यांनी तिथं पटकावल्या. ही सगळ्या ह्या घटनेकडे चीनने जेव्हा बघितलं
की त्यांच्या लक्षात आलं की इंग्रजी भाषेमध्ये आपण कमी पडतोय. त्यांनी इंग्रजी भाषेतनं सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण देणं चीनमध्ये सुरू केलंय. पूर्वी ते फक्त चायनीज language होते. बरोबर. म्हणजे आपण त्याकडे एक पॉझिटिव्ह सकारात्मक असं पण बघितलं पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये आपली लोकसंख्या हे आपलं खरं ॲसेट आहे. आज IT इंडस्ट्रीवरती संपूर्ण जगामध्ये आपण एक प्रकारची आज सत्ता काबीज केलेली आहे. शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत, 4-1 मिनिटं आपल्याकडे आहेत. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न किंवा एक महत्वाचा विचार ज्याने आपण समारोप करणार आहोत आपल्या चर्चेची, त्याच्यामध्ये असं विचारायचं आहे की जी सुरुवात आपण केली होती की मग हे सकारात्मक बघणं अजून चांगल्या पद्धतीने आपण कसं काय करू शकतो. कारण आपण नेहमी एक मुद्दा मांडतो आहोत की लोकसंख्या ही त्या त्या देशाची एक शक्ती आहे, एक महत्वाचं संसाधन आहे ते देशाचं. काय सांगाल तुम्ही दोघंही? सर, तुमच्यापासून सुरुवात करूया, मग मी तुमच्याकडे. तसं म्हटलं तर आज मी तो सांगितलं की आज 135 कोटीपर्यंत आहोत आणि एक असे UN एक प्रेडिक्शन आहे की 2030 पर्यंत या सगळ्या जगाची लोकसंख्या जी आहे ते समथिंग 11.2 बिलियन इतकी होईल. अशा प्रकारच्या दिशेने सध्याचा जो ग्रोथ रेट आहे. परंतु एक अत्यंत आशादायी आणि चांगली पण गोष्ट आहे की आपला पूर्वीचा ग्रोथ रेट हा 2.4 वरनं तो 1.8 पर्यंत आलेला आहे. ही एक आशा आहे आणि भविष्यामध्ये अजून तो ग्रोथ रेट कमी होईल. आणि जसं जसं शैक्षणिक आपल्या देशामधील शैक्षणिक वातावरण हे वाढत जाईल, शिक्षणामुळे, लोकशिक्षणामुळे आणि केवळ हे सरकारचं कार्य नसून आपल्या सगळ्यांच्या एकत्रित याच्याने आपण या लोकसंख्येवरती नियंत्रण करू शकू आणि तो एका पॉझिटिव्ह ऍसेट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू असं मला वाटतं. सर, एका मिनिटात अगदी जाता जाता काय सांगा? अगदी 1 मिनिट आहे. एक तर बौद्धिक संपदा आपण आपली वाढवली पाहिजे की ज्याचा आपण ऍसेट म्हणून, मत्ता म्हणून उपयोग करू शकू. हे लोकसंख्येकडे पॉझिटिव्हली आपण पाहू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल या अनुषंगानं तर स्त्री पुरुष समानता, त्याचप्रमाणे प्रादेशिक आणि सामाजिक विषमता जी आहे ती कमी केली पाहिजे. आणि ही प्रादेशिक आणि सामाजिक विषमता जर कमी होऊ शकेल तर लोकसंख्येच्या बाबतीत स्थिरत्व आणण्यामध्ये भारत हा निश्चितच यशस्वी होऊ शकेल. वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सखी सह्याद्रीमध्ये आपण चर्चा करत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो जाता जाता पटकन बघूया. बुधवारी सखी सह्याद्रीमध्ये पावसाळ्यातील विकार आणि त्वचा रोग या विषयावर आपण बोलणार आहोत. सहभाग होणारे डॉक्टर उदय पाटील यांचा वैद्यकीय अधिकारी आहेत ते, आणि डॉक्टर प्रदीप मुरणनीकर वैद्यकीय तज्ज्ञ चंद्रपूर इथून ते सहभागी होणार आहेत. तुमचे प्रश्न आम्हाला जरूर विचारा. पावसाळ्यातील विकार आणि त्वचा रोग ह्याच्याबद्दल आपण बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये बोलणार आहोत. सखी सह्याद्रीचे कार्यक्रम कसे वाटतात, आजचा कार्यक्रम कसा वाटला ते सुद्धा आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. प्रतिक्रिया पोहोचवण्यासाठी काही माध्यमं आपल्याकडे आहेत. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/sakhisayhadri.dd. आपला ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. आज रात्री 11 वाजता याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण बघू शकणार आहात. पण युट्यूबवर सुद्धा तुम्ही आमचे सगळे एपिसोड्स बघू शकता. www.youtube.com/sakhisayhadri इथे जाऊन आपले सगळे एपिसोड आणि आजचा एपिसोड सुद्धा तुम्ही बघू शकणार आहात. आणि तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा प्रतिक्रिया नोंदवू शकता. फक्त हॅशटॅग वापरणं तिथे फार गरजेचं आहे. तुम्ही दोघंही आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपली चर्चा छान झाली. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो. मनापासून तुमचे आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. त्यांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारून चर्चा खुलवत नेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतो आहोत. नमस्कार.